आज आपण टिफिनसाठी सुकी कांद्याची पात कशी करायची ते बघणार आहोत. तर इथं मी कांद्याची पात कट करून घेतलेत. हे असे बारीक कांदे करून घेतलेले आहेत. 1 वाटी तेल टाकले आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकलेली, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा भरून लसूण हे परतू द्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकले की आता ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकून घ्यायची आणि कांद्याची पात सगळीकडून परतून घ्यायची व्यवस्थित. 5 मिनटं हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती. हरभऱ्याची डाळ कांद्याच्या पातीमध्ये टाकून घ्यायची. चवीपुरतं मीठ. सगळीकडे हलवून ह्याच्यावर ताट ठेवायचे. 5-6 मिनटं ताट ठेवलं की ताट बाजूला काढून एकदा बघायचं. ही अशी वापरली कांद्याची पात. थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे ह्याला. आता याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आणि 1 चमचाभर शेंगदाण्याचा थोडासा मोठा कुट्टा टाकून घ्यायचा. हे सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आणि अजून 5 मिनटं झाकून ठेवायचे. कशी आता व्यवस्थित झालेली आहे. थोडासा रंग पण आला आहे ह्याला आणि कांद्याची पात पूर्ण वाफलून निघलेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.